राधा ही माझी आई वसुंधरा बनहट्टी आणि आई ही राधा हे पाहता क्षणी मी ओळखलं. त्यात सांगण्यासारखं काय आहे? नमस्कार करते. असू दे असू दे. मग कमाल आहे तुझी, तू एका झटक्यात कसं काय ओळखलंस तिला? त्यात न ओळखण्यासारखं काय आहे? आणि ते कळतच आहे की माझ्या मुलाचा चॉईस हा सुंदरच आहे. हीच राधा, आणि जिच्याविषयी मला सगळं माहिती आहे. म्हणजे नागपूर पासूनचा तिचा मुंबई पर्यंतचा प्रवास सगळा मला माहिती आहे. आता म्हणशील तर तिचं गृहिणी असण्याबद्दल बोलू का राधिका मसालेची कर्तव्यदक्ष राधिका सुभेदार तिच्याविषयी सांगू? माझ्या मुलाची निवड कशी आहे कशी नाही हे जाणून घेण्या अगोदरच मी तिचा भूतकाळ जाणून घेतला आहे. खरं तर माणसाने नेहमी भविष्याकडे पाहावं असं म्हणतात, पण कसं आहे, लग्न करताना त्यासाठी तू खूप मेहनत घेतलीस, अतिशय प्रयत्नपूर्वक स्वतःत बदल घडवलेस आणि त्यातून तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. अर्थात हे सगळं काही सोपं गेलेलं नसणार तुला, पण तू ते करून दाखवलंस. कसं आहे ना, एखाद्या स्त्रीनं जर ठरवलंच तर ती काय करू शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण तू घालून दिलंयस. बेटा, आय एम प्राऊड ऑफ यू. तू सौमित्राची अतिशय जवळची मैत्रीण आहेस आणि आज तुमच्या दोघात त्या पलीकडेही एक नातं आहे. मुळात धडाडीनं तू ते करून दाखवलंस आणि म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. थँक्यू, थँक्यू सो मच. मला आता काय बोलावं खरंच काही सुचत नाहीये. एकतर यानी आधी काही कल्पना सुद्धा दिली नाही. कल्पना दिली असती तर किमान मी तयारी तरी केली असती. तुम्ही इट्स ओके. सौमित्रांनी जर कल्पना दिली असती तर मला ही अशी खरी खरी सहजतेनं वावरणारी, सौमित्रवर काळजीपोटी ओरडणारी अशी राधिका कधी बघायला मिळाली असती? सो इट्स ओके. खरं तर ना, सॉरी मी म्हणायला हवंय. का? अगं, कारण मी इथे न सांगता आलीये. नाही तसं काही नाही. खरंच ना, मी इथे तुझं काम बघायला म्हणून आले. अर्थात मी ते आता बघितलंही, आणि तुझ्या कामात मी जर डिस्टर्ब केलं असेल तर आय एम सॉरी. अगो, कोणाच्याही ऑफिसच्या कामात डिस्टर्ब करायला मला अजिबात आवडत नाही. नाही नाही नाही, असं काही नाही. प्लीज, इट्स ओके. मोस्ट वेलकम. मम्मा, हा आनंद. ओ, वाटलंच. काय रे, डाएट वगैरे काही चालू आहे का नाही? चांगलं झालं. आणि मग जेनी कुठे आहे? जेनी, हा, हॅलो हॅलो. सौमित्र तुमच्या सगळ्यांबद्दल अगदी भरभरून बोलत असतो. यू गाईज आर रिअली स्वीट. आणि तो सगळा ऑफिसचा स्टाफ आहे, त्यांची ओळख मी करून देतो तुला. आणि हा श्रेयस. नमस्कार. हा रघु. नमस्कार. हा, आणि ती रेवती, राधाची खूप जवळची मैत्रीण. ओ, हाय. हाय. राधिका, ऑफिस छान आहे तुमचं, अगदी नीट नेटकं आहे. या, आणि तुझं मॅगझिन कुठं आहे? हा, रघु,
ब्युटिफुल. हे छान आलाय हा तुझा फोटो. तुम्ही बसा ना. अगं नाही, आता आम्ही निघतो. हे काय आला काय निघाला काय? थांबा ना, काहीतरी घेऊन जा. नो नो नो, आता आम्ही निघतो. तुम्ही तुमच्या कामाला आता लागा. ओके. हा, आता प्रश्न राहिला तो फक्त तुझा आणि सौमित्रच्या नात्यासंबंधी बोलण्याचा. ते आपण उद्या तुझ्या घरी बोललं तर चालेल? हो, पण आता थांबला असतात. चहा कॉफी काहीतरी तर घ्या ना. नो 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 फॉर्मॅलिटीज. वर्क फर्स्ट. हे यू गाईज कॅरी ऑन. मी आणि सौमित्र आता निघतो. चल. हो. बाय. सौमित्रच्या आई अशा एकदम अचानक आल्या. त्यांना माझ्याबद्दल सगळं माहितीये. आमच्या नात्याबद्दल उद्या बोलू आता असं म्हणालेत. नेमकं काय चाललं असेल त्यांच्या मनात? अहो, have a seat. Coffee. Sugar? अरे तू मॅड आहेस का? गरम चहामध्ये कोण घालतं बोट? ठेवते. काय झालं एकदम? राधिका. काय राधिका? तू राधिकाचा विचार करतोय? अगं नाही, तसं नाही. मला अचानक राधिका अशी एकदम सुंदर राधिका अशी समोर आली आणि मला बसून तिने चहा राधिकाने आता. इम्पॉसिबल आहे. तू सगळे पुरुष ना सारखे असतात. मेन विल बी मेन. या गॅरी तुला काय झालंय? का असं वागतोयस तू? राधिका नाहीये मी आणि हे आपलं घर आहे. राधिका आता तुझ्या लाईफ मध्ये नाहीये, सो तिचा विचार करणं सोड. हो बरोबर आहे. बरोबर काय आहे? गॅरी तुला कळतंय का तू काय करतोयस? यार मी अख्ख्या जगाशी लढतेय तिकडे आणि तू तिचा विचार करतोयस, तिची स्वप्न बघतोयस. हे सगळं थांबव आता, कारण तसंही तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आहे. नाही नाही, तिच्या मनात दुसरं कोणी नाहीये. सौमित्र, यू सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड. लग्न होणार आहे तिचं त्याच्या बरोबर. फियांसे आहे त्याची ती. तुझा काहीही संबंध नाहीये. काय? माहित नाहीये ना तुला काही? सौमित्राची आई आली होती ऑफिस मध्ये. कसली तरी बोलणी करणार आहेत आता. आय थिंक लग्नाचीच करणार आहेत. लग्नाची बोलणी? कसं शक्य? हॅलो. सो राधिकाचा विचार आता बंद. तिचं सौमित्र बरोबर लग्न ठरणार आहे. तू त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. ओके? वसंतराव, हे आईस्क्रीम कशासाठी? कशासाठी म्हणजे मी मुद्दाम मागवून घेतलं. उद्या सौमित्राची आई येणार आहे ना बोलणी करायला. आपण उद्या येणार आहे ना, मग आज काय? मग आज फक्त तयारी नको.
आजपासूनच गोडाधोडाचं सुरू. हो जरा जपू ना, नाहीतर राधिकाच्या लग्नात काही गोड खायला मिळणार नाही, सांगून ठेवते आधीच. हा बरं झालं हे नाहीये तिथे, नाही तर आजपासून सगळं पत्ते धाब्यावर बसवलं असतं. मग काय. मला तर बाई खूप टेन्शन येत आहे. पहा बरं, आमची मुलीकडची बाजू म्हणजे पहिलीच आहे ना, माहित नाही काहीच, काळजी वाटते. ते नका काळजी करू, अहो आम्ही आहोत ना सगळे. अरे असं स्वागत करू ना की सौमित्रीची आई बघत बसल्या पाहिजेत. आणि सरिता वहिनी बरं का, उद्या उपमा मी करेन. बरं मग मी सांबार वड्या करू, चालते? तुम्ही सगळे असे समारंभ असल्यासारखं काय बघताय? ते फक्त मला भेटायला येणार आहे, माझ्याशी बोलायचंय त्यांना म्हणून येणार आहेत. म्हणजे बोला म्हणावं, काय प्रश्न विचारायचे विचार. पण आता त्या येणार म्हणजे आपल्याला पाहुणचार करायला हवा ना. हो, आणि म्हणून लग्नाची बोलणी करताना आम्ही सगळे हजर राहणार, काय ना नाही? हो हो, म्हणजे खरं म्हणजे हेही असायला पाहिजे. आणि त्यांना मी कळवलंय तसं, पण आता येतात की नाही बघूया. कशाला बाबा हे सगळं? अरे हा काय प्रश्न आहे का? पहा बरं राधिका, पहिलीच वेळ आहे आमची. ती लेनदेन का करायची असते, मानपानाचं का करायचं असतं. मी एकटी कशी बरं बघू, सोबत या दोघी असल्या तर बरं असते ना. हो हो आम्ही सगळे असणार. अगं त्यांना सुद्धा कळू देत ना, मुलीला एक नाही 3 आई वडील आहेत. ठीक आहे, काय झालं? काही नाही बाबा, मला हे सगळं एकदम असं तरीच वाटतंय, सुचत नाहीये काय होतंय ते. अगं आमच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे ना. हो ना, आपल्याला सगळ्यांना तर एक एक पोरगा. मुलीबद्दल तर आम्हाला काहीच माहित नाही. राधिका, एकदा आम्हाला आता कन्यादान करून बघू दे, म्हणजे आई वडिलांना काय मुलीची काळजी असते तेही कळेल ना. आमचं इथेच झालं ना, एकचा एक मुलगा. अगं मुलगी सासरी जाते म्हणजे नेमकं काय होतं हे आत्ता कळतंय आम्हाला. हो ना, आपल्या काळजाचा एक तुकडा आपण दुसऱ्याच्या ताब्यात देतो आणि त्यांना विनंती करतो, मुलीला सुखी ठेवा. अगं तुझ्यासाठी लग्नाची बोलणी करण्याचा आनंद आम्हाला मिळेल, खूप उत्सुकता आहे आम्हाला त्याची. हा, आणि लग्नात मामाकडची साडी असते, पिवळी साडी, ती मी देणार. अष्टपुतळी. करेक्ट. आणि बांगड्या माझ्याकडच्या. हा हो, आणि लग्नातल्या मानपानाच्या साड्या आणि सासरच्यांचा खर्च आमच्याकडून. तुम्हा लोकांना काय करायचं करा, पण कन्यादान मात्र आम्ही दोघे करणार. येस. कन्यादानाचं पुण्य आमच्या नशिबी येणार. हो बाई, पहा बरं, आमची लेक आता बोलता बोलता सासरी चालली जाईल. लेकी अशाच असतात नाही, जीव लावतात आणि मग सोडून जातात आपल्या दुसऱ्यांच्या घरी. आपण म्हातारे मात्र बसलेले असतो, आम्ही तसंच पाठ पाहत राहतोय. कधी आमची लेक येईल, कधी आमच्या लेकीचा फोन येईल का. सरिता वहिनी, अहो असं डोळ्यात पाणी नाही आणायचं आता. हं. आता सगळं हसून साजरं करायचं आपल्याला. हं? हो ना आई, आणि मी तुमची मुलगी आहे ना, मी असं कसं सोडेन तुम्हाला? तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात, मी कधीच सोडणार नाही तुम्हाला. हे सगळं थांबव आता, कारण तसंही तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आहे. नाही नाही नाही, तिच्या मनात दुसरं कोणी नाहीये. सौमित्र, ये सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड, लग्न होणार आहे तिचं त्याच्या बरोबर, फियांसे आहे त्याची ती. सौमित्रची आई आली होती ऑफिस मध्ये, कसली तरी बोलणी करणार आहेत आता. आय थिंक लग्नाचीच करणार आहेत. जे फायनल झालंय का की राधिका आणि सौमित्रचं लग्न होणार? बोलणी झालीत म्हणे, याला काय अर्थ आहे का? म्हणजे आता काय राधिका आणि सौमित्र काय लग्न करणार आहेत का? ऑफकोर्स.
राधा आणि माझं लग्न होणार आहे आणि तुझ्या डोळ्यासमोरून मी तिला घेऊन जाणार आहे. राधा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप. ए ए ए ए थांब. ए काय कोण आहे? सोड मला, सोड मला, सोड मला, सोड म्हणतो ना. ए सोड. ए धरून धरून काय ठेवलं मला? सोड, सोड मला, सोड मला, सोड मला, सोड मला, सोड सोड मला, सोड मला, सोड सोड. गॅरी, हे तू खाली काय करतेस? खाली काय करते म्हणजे? आव, तू लाथ मारलीस मला झोपेत. अगं नाही, मला ते असं वाटलं की. काय वाटलं तुला? ते सॉरी सॉरी, मला लक्षात नाही आलं. तू ये ना, झोप झोप तू. झोपणारच आहे, तू नीट झोप. हो सॉरी. डे ड्रीम तर करतच असतो, नाईट ड्रीम मध्ये पण झोपतो आणि लाता मार. घ्या 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 चहा घ्या. महाजनी काका चहा ठेवलाय, गार व्हायच्या आत घ्या बरं. पकडा. हा आलो आलो. घ्या लवकर. महाजनी, हा अहो तोरण लावल्यामुळे घराला शोभा आली आहे. महाजनी सावकाश, दिवाळी नाहीये. अहो राधिकेचं लग्न ठरणार ना, म्हणून तोरण लावतोय. एकदा तारीख पक्की होऊ दे आणि सोसायटीत माळा सोडल्या ना, बघा तुम्ही. काका अत्तर्व आहे का? हो हो. अथर्व बाहेर ये रे, सोहम आलाय. अथर्व, सोहम आला, लवकर ये. हाक मारली की लवकर परत ये रे. बाबा इथे काय करताय तुम्ही? काय नाही, मी आलो होतो. तुम्ही काय खेळायला चालला? हो. जा 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 जा. बाबा, शुभ कार्यात कोणी अडवा येईल नको. खरं बोलत महाजनी तुम्ही. चला दार लावून घ्या तुम्ही. नाही नाही वसंतराव, आपण का दार लावायचं? अहो आपल्याकडे कार्य आहे, आपल्याकडे माणसं येत आहेत. आता लोक येतच राहणार ना आपल्याकडे. वसंतराव, अहो आपल्या राधिकाचं लग्न ठरलंय. सौमित्र सारखा जावई आपल्याला सगळ्यांना मिळालाय. आता काय कोणाची बिशादे आपल्याला त्रास द्यायची? आपल्या राधिकाला जर कोणी त्रास दिला ना, तर सौमित्र चांगली त्याची खरडपट्टी काढायला की नाही बघा. अगदी खरं बोललात महाजनी. सौमित्र सारखा कोणी मुलगा आपल्याला जावई म्हणून मिळतोय, हे आपलं भाग्य. येस. काही म्हणा, आपल्या राधिकानं नशीब काढलंय. आता राधिकाला आपल्याला त्रास देणाऱ्याची तोंड बंद होती. चला चहा थंड होत. या. सौमित्र जावई काय आणि लग्न होणार राधिकाचं? नाही, हे शक्य नाहीये.